तासामध्ये 3 भूस्खलन झाली आहेत, ज्यामुळे 148 जणांचा मृत्यू झालाय। 200हून अधिक जण यामध्ये बेपत्ता झाल्याची सुद्धा माहिती आहे। सध्या या ठिकाणी लष्कर आणि हवाई दलाकडून बचाव कार्य सुरू आहे। केरळच्या 8 जिल्ह्यातील शाळाही बंद करण्यात आल्याची सध्या माहिती मिळते। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। केरळमध्ये हा पावसाचा हाकार सध्या सुरू आहे। वायनाडमध्ये 4 तासामध्ये 3 भूस्खलन झाल्याचं पाहायला मिळते। जो इंजर्ड विक्टिम्स है उसको निकाला गया है। अभी अब जो भी कोलैप्स बिल्डिंग घर होगा उसमें कुछ विक्टिम्स ट्रैप्ड हो सकते हैं, उस पे अभी हम लोग काम कर रहे हैं। पहला हम लोग का काम है कि रिवर क्रॉस करके उस साइड मुंडकई विलेज में हम अभी अपनी टीम को भेज रहे हैं। तर आपण पाहू शकतो हवाई दलाकडून लष्कर दलाकडून या ठिकाणी बचाव कार्य सुरू झाल्याचं पाहायला मिळते। यामध्ये जवळपास 148 जणांचा सध्या मृत्यू झालेला आहे। अजूनही 200हून अधिक जण यामध्ये बेपत्ता दिसतात। आपण ही बचाव कार्य सुरू आहे त्याची दृश्य पाहू शकतो। मोठ्या शर्तीने या ठिकाणी हवाई दल आणि लष्कर दलाकडून बचाव कार्य सुरू आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, आपण पाहतोय की वायनाडमध्ये हा सध्या हाकार पाहायला मिळतोय। बचाव कार्य सध्या कशा प्रकारे सुरू आहे त्या ठिकाणी? रात्री बचाव कार्य धीम्या सुरू होतं। मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतोय, त्यामुळे बचाव कार्यावरती मोठा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय। आतापर्यंत 148 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकृत अधिकाऱ्यांनी दिलेली आहे आणि त्यानंतर विचार केला तर 250हून अधिक लोकांना वाचवण्यात आले आहे आणि साधारण 180 ते 170 लोक अजूनही त्यामध्ये अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि साधारण 150हून अधिक लोकांवरती उपचार सुरू असल्याची माहिती सध्या पाहायला मिळते। सध्या दरडीखाली अडकलेल्या लोकांचा एकूण आकडा सांगणं कठीण असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। दुर्घटनाग्रस्त भागातील एका चहाच्या मळ्यात सुमारे साधारण 150 कुटुंब राहत होती आणि त्याच ठिकाणी ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे। अग्निशामक दल असो, एनडीआरएफ असो, कन्नूर डिफेन्स कॉर्प्स असो, नौदलाचे हेलिकॉप्टर असो, या बचाव कार्यात अडकलेले आहेत आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र सध्या कोसळणारा मुसळधार पाऊस आणि बचाव कार्य याच्यामध्ये समतोल होताना पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असल्यामुळे जखमींना उपचार करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी देखील मोठ्या अडचणीने समोर येत आहे आणि दुसरीकडे जर पाहिलं तर अनेक लोक या ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दरड कोसळलेल्या भागात पोहोचण्यासाठी सुरक्षा दलाला एक तात्पुरता पूल तयार करण्यास सांगण्यात आल्याचं केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे या भागामध्ये पोहोचण्यासाठी मोठी मशक्कत या पोलिसांना असो किंवा बचाव यंत्रणा असो करताना पाहायला मिळत आहे। त्यानंतर आपण जर पाहिलं तर नक्कीच शिवाजी, या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।